नमस्कार, मी श्रोती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा घ्यायचा सुरुवात करणार आहोत विधिमंडळ अधिवेशनात दरम्यान नेमकं काय काय घडलंय त्याबाबतच्या बातम्यांनी. उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. फडणवीसांचं अभिनंदन करत दिल्या शुभेच्छा. दोघांमध्ये 10 मिनिटं चर्चा. ठाकरे फडणवीसांच्या भेटीत विरोधी पक्षनेते पदासंदर्भात चर्चा नाही. 3 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी घेतली नार्वेकरांची भेट. ठाकरेंनी फडणवीसांची भेट कशासाठी घेतली हे बघावं लागेल. ठाकरेंनी विरोधी पक्षनेतेपद मागू नये. निवडणुकीत काय काय बोलले होते ते त्यांनी आठवावं. ठाकरे फडणवीस भेटीवर शिरसाटांची टीका. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटून शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचं राजकारण सुसंस्कृत. ठाकरे फडणवीसांच्या भेटीनंतर सुनील प्रभू यांची प्रतिक्रिया. फडणवीसांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला. ठाकरेंची राहुल नार्वेकरांशी काही वेळ चर्चा. निर्णय प्रक्रियेत आमचा सहभाग शून्य. फक्त तिघच निर्णय घेतात. छगन भुजबळांचे अजित पवार, तटकरे आणि पटेलांवर आरोप. तर शिवसेना काँग्रेस पवारांकडून मला विश्वासात घेतलं जायचं असंही वक्तव्य. फक्त अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे तिघेच म्हणजे चर्चेमध्ये किंवा ज्याला डिसिजन मेकिंग म्हणतो त्याच्यामध्ये आमचा सहभाग शून्य. सरकारची झाली दैना, त्यामुळे भुजबळांचं वाहनही राहणं योग्य. छगन भुजबळांनी अद्याप संपर्क केला नाही, पण ते अधूनमधून संपर्कात असतात. भुजबळांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य. भुजबल जी, जैसे मैंने कहा कि इस विषय पर तो संपर्क में नहीं है, लेकिन वो मेरे संपर्क में हमेशा. मुख्यमंत्री फडणवीसांनी माझा मंत्रिमंडळात समावेश असावा यासाठी आग्रह धरला होता, पण मंत्रिपद कुणीही नाकारलं तरी शेवटी निर्णय पक्षप्रमुखांचा असतो. छगन भुजबळांची अजित पवारांवर उघड नाराजी. मला जे काय कळलंय, मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता आणि निश्चित ते मी कन्फर्म करून घेतलं. मनोज जरांगेंविरोधात भुजबळांचा वापर झाला. ज्यांनी टोकाची भूमिका घ्यायला लावली त्यांनीच भुजबळांना वाऱ्यावर सोडलं. संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. मनोज जरांगे यांच्या त्या लढ्याला विरोध करण्यासाठी भुजबळांचा वापर झाला आणि ज्यांनी त्यांनाही भूमिका घ्यायला लावली त्यांनी भुजबळांना वाऱ्यावर सोडलं. छगन भुजबळांचा राज्यपाल पदासाठी विचार केला जाऊ शकतो. मुनगंटीवार यांनाही मोठं स्थान मिळेल. भाजपचे आमदार आशिष देशमुख यांचं वक्तव्य.